आजी सोबत हो. लग्नाचे कपडे घ्याले ते आले मामाचे. तू गेली नाही काही व बाशी आहे ना तू. काऊन नाही गेली तू? नेलं नाही का ते आजीनं तुले? हो व अय स्माइली, अय स्माइली बापा. टकर मकर पाहून राहिली, तोंड फाडू फाडू मायाकडं, पण बोलून नाही राहिली. अय स्माइली, जा लागत होतं ना आजीसोबत ते आल्या डोक्यावर बसून. नेलं नाही तुले? आजी आजी बू बू आजी बू बू आजी बू बू बू. हो भुरच गेली ती आजी. तू कोण नाही गेली? भुर्र पू पू भुर्र कोण नाही गेली होतो? जा लागत होतं ना तुनं. त्या पप्पा इथं गेला. हा चाल म्हणे माय सासू आई, पण का नाही सूरजजी म्हणे एवढ्या उन्हात नको येऊ म्हणे बाईली घेऊन. ऊन लय आहे ना आई, म्हणून त्याच्यामुळे नाही तर गेली असते मी. चाल गेली म्हणे माय सासू, पण पोरीचे येले होईल म्हणे. मी म्हणलं नाही, मी नाही येत म्हटलं. इथं एवढ्या उन्हात मीच नाही हे करू शकत ना, पोरीले कुठं नेऊ. आणि मी नाही गेली, मला कंटाळाच आला एवढ्या उन्हात. गेली न ते नलू मामी दिसली ना, आता मामीच म्हणा लागन तिले. काकू तर म्हणताही नाही येत आता तिले. हो बाई, आता किती तोडायचा प्रयत्न केला मी ना. त्या पोट्ट्याचं त्या पोट्टीसोबत, पण जेव्हाचं ते होते म्हणते ना. बरोबर आहे. पाहिलं ना मी जाताना त्या पोट्टीले. बापा बापा बुचा घालून तर तर निघाली ते निघाले. आणि हे पोट्टही बी बरोबर इशारे करी एकमेकाले. आता काय करतं, जाऊ दे, करू दे. आता करते ते, एवढे दिवस बाहेर राहिले. आता काय करतं, जाऊ दे. नाही तर चांगली पाहिली असती दुसरी पोरगी. जाऊ दे. अहो आई, त्याचं वाला मन तिच्यातच आहे. तोडूनही काय केलं असतं तू ना. ते तोडूनही तुला तुटलं नसतं त्याचं. त्याचं मन आहे तिच्या शितलीत. तिची आई ठेवाली मामी नाही आहे चांगली, पण ते चांगली आहे ना आई. जाऊ दे ना, जाऊ दे. बरं सूरजजीले लग्नाले पैसे तुला मागितले होते का आई? कोण म्हणे हो तुले? मी कायले मागू बापा त्या नवऱ्याले पैसे? मी तर त्याचं वाला कोर्ट मॅरेजच करून देणार होती. 2 हार टाकले ना बस झालं, आणि 5 बसा तुमचं वालं. मी तर तसंच म्हणलं होतं. घरूनच बैठक घ्यायच्या पहिलेच घरून नाही का त्या नवरा आला होता ना घरी. चाला म्हणे काकू, हे मामी, चाला म्हणे बैठकीत दोघे जण. तर त्या बाप याले तयार होताच नाही. आणि हेच मग जवाई म्हणे चाला मामी. तर त्या सासूला घेऊन गेली. तर त्याच्या पहिलेच म्हणलं घरी. मी म्हटलं कोर्ट मॅरेज करू म्हटलं आपण. माझ्याजवळ काही पैसा पाणी आहे नाही म्हणलं. आणि थोडे बहुत आहे 15-20 हजार, तर ते बी मला वावराला लावायला लागन म्हणलं. आणि यायलेच लावून मी काय करू म्हणलं, मग वावर पडीत राहू देऊ का? तर मग जवाई म्हणे चाला तसंही तुम्ही, मग नंतर पाहतो मी. गेलो तर तिथं त्या नवराच म्हणे मी करतो म्हणे सारा खर्च. गरिबीत उरकून टाकू म्हणे. 50-60 हजार रुपये मी लावतो म्हणे. काहून तुले म्हणे का काही? तुझी सासू सासरे आणि त्या नवरागी काही म्हणे का तुले? असं हो का? नाही, मला असं वाटलं का तूनच म्हणलं का काय का. नाही, माया सासूनं सासऱ्यानं की काहीच नाही म्हटलं. सूरजजी सांगे मले. मी म्हणलं मला कंटन घेऊन द्या आजी म्हणलं. तर ते म्हणे नाही म्हणे, त्या भावाचा पूर्ण खर्च मीच उचलणार आहे म्हणे. ते आई बाबाजवळ आता काही पैसे आहे नाही म्हणे. जेव्हा वापेत द्यायचे तेव्हा देन म्हणे माय, आणि नाही दिले तर नाही दिले म्हणे, असे म्हणे. तर मी म्हटलं ठीक आहे बा मग आता, असं म्हणत होते म्हणून विचारलं मी तुले. जवाई वापे द्यायचे म्हणे पैसे? हे बाय तू त्यावाल्या नवऱ्यासोबत का नाही क्लिअर बोलून घे जो. मी काही वापेत देणार नाही बाई, कारण की मी ना काही म्हणलं नाही त्याचं वाला लग्न करून द्या म्हणून. मी तर कोर्टातूनच हार टाकून आणणार होती. त्या नवऱ्यानंच म्हणलं, मी तर काही म्हणलंही नाही. आणि वापेस काही आम्ही आता देत नाही. कोणाकोणाचं फेडत बसो बाई. आतापर्यंत त्या सासऱ्याचं फेडलं, त्या लग्नाचं दोन्ही साईडनं केलं. तर आता त्यावाल्या आपल्या रोशननं तर माग हे केलं का नाही कांड. तर ते कांडाचं ते फेडले पैसे. आता थोडंसं आम्हाला जगू तर द्या बाई. नुसतं कर्जच फेडत राहू का? कर्ज फेडत राहिले. मी नाही देत बाप्पा. नको करू म्हणा त्या नवऱ्याले, लावू नको म्हणा खर्च. काही गरज नाही म्हणा. कोर्ट मॅरेजमधून तिथून करून टाकू म्हणा. काय काढून काही होत नाही बाई देणं पैसे आता कोणाचेच. जवायला मी म्हणलं नाही तुम्ही लावा ना मी देतो बा म्हणून. नंतर जवाई स्वतःहून म्हणे मीच करतो म्हणून. आणि त्या मामा ते लावत आहे 10-20 हजार रुपये. पहिले काऊन नाही बोलली तू? सूरजजी सोबत पहिलेच बोलायला लागत होता आई. बोलली ना बाप्पा, बोलली ना.
बोलली नाही तर काय? ते ऐकू काय आलं त्या नवऱ्याले? बोलली ना मी म्हटलं या काय खडकू नाही माझ्याजवळ, मी लावत नाही म्हटलं लग्नाले पैसे. तर ते म्हणे ना मीच लावतो म्हणे. मला वाटलं अशाच लावत असत. त्याजवळ काय म्हणे, दिले तर दिले म्हणे, मागीन म्हणे मग. नाही, तसं नाही. दिले तर ठीक म्हणे, नाही दिले तर ठीक म्हणे. ते सूरजजी त्यानं काही असं म्हणलं नाही का दिलेच पाहिजे बा म्हणून. हे बाय, लावायचं असेल तर लावा म्हणा त्या नवऱ्याले, नाही लावायचं असेल तर नका लावू म्हणा, पोटातून करून देतो म्हणा. एवढं काही खर्च करू नका म्हणा तुम्ही, कारण की आमची ऐपत आता द्यायची नाही आहे म्हणा. नुसतं फेडतच राहा लोकांचं कर्ज. मी ना म्हणलंय नाही बापा त्या नवऱ्याले लाव का काही. मी बोलीन बरं एक शब्द. आता कपडे घ्यायला गेले, संध्याकाळी आल्यावर बोली. नाही, राहू दे आता, होऊ दे लग्न गिग्न होऊ दे. मीच बोलतो त्याच्यासोबत हरुषानं. मी म्हणतो आईची काही ऐपत आहे नाही द्यायची, तर राहू द्या म्हणतो. बरं बोलतो, तू बोलतो. फोन कोण नाही उचलून राहिली सोनम? हॅलो, काहीचा फोन करून राहिलो मी व सोनम, तू कुठं गेलती? फोन तर उचलायला पाहिजे. 10-12 वेळा फोन केला मी ना. अरे हॉलमध्ये सगळे पाहुणे बसले आहे ना, तुझे बाबा आणि ते निर्मल काका वगैरे आहे का नाही, ते पण बसले आहे. आणि ते बबिता मावशीचे मिस्टर ते पण आलेले आहे. तर ते तिघही जण तिथं आपल्या लग्नाची तारीख काढायला बसली आहे ना, त्याच्यामुळे मी होती. तर आता इकडं आली, फोन वाजत होता. तर बोल ना, काय म्हणतं? तू मला कसा काय कॉल केला आज? मी तुला एवढ्या वेळेस कॉल केला तर तू उचलला नाही काल, आणि आज कशाला केला मग मला? काल लई कामात होतो मी, म्हणजे वेळच भेटला नाही. ऑफिसमध्ये लई काम होतं, त्याच्यामुळे मी फोन उचलला नाही. त्यासोबत बोलायचं म्हटलं काही 1-1.5 घंटा मग असाच वाया जाते. आणि बोलत बसलं का बोलूशाच वाटते, त्याच्यामुळे मी काही फोन उचलला नाही. म्हणून तो ते ऑफिसमध्ये काम होतं ना, लई पेंडिंग पडलं होतं, त्याच्यामुळे मी बोललो नाही. आता मी तुला फोन केला. आता नाही चालला का तुझा वेळ वाया माझ्यासोबत बोलतानी? आता कशाला केला मग फोन मला? अहो, त्या भावाचं लग्न आहे ना रोशनाचं. परवा उद्या हळद लागणे आहे, परवा लग्न आहे. तर येशील नाही का लग्नाला? मग तू लग्नाला येशील नाही रोशनच्या? येणार ना, का बरं नाही येणार मी? माझा मामे भाऊ आहे तो, मी का नाही येणार लग्नाला? मला माहीत पडलं आत्ताच, हे पाहुणे सांगत होते लग्न आहे म्हणून, तर येणार ना मी. आई बाबा पण येणार, आला वेळ तर येईन ना मी लग्नाला. तुझी भेट पण होऊन जाईल. ये मग. आणि आपलं लग्न कोणत्या तारखेला निघालं? तारीख काढली का? येई ना. कोणत्या तारीख निघाली? बाबानं बोलावलं होतं ते पंडितजीला, तर आपल्या लग्नाची तारीख 27 निघाली. 27 तारखेला, 27 जूनला. पण तेव्हा तर पाणीच राहते रे, किती दूर आहे रे राहुल. 27 जून थोडं लवकर काढावं लागत होतं, म्हणजे कसं 10, 9, 10 अशी तारीख काढावं लागत होती. लयच घाई झाली वाटते तुला लग्न करायची सोनम, नाही? बरं आहे ना 27 तारीख. माझ्या ऑफिसचे कामं तरी आपटून जाते, थोडंसं मी रिलॅक्स तरी होऊन जाईल. आणि 9 तारीख म्हटल्यावर लय घाई ते होईल. सुट्ट्याही काढायला लागेल, माझ्याकडे काम पेंडिंग तरी होऊन जाईल. 27 तारीख म्हटलं चांगली तारीख काढली. मलाच घाई झाली का? तुला घाई नाही झाली का? तोच तर लग्नाला मा तमतम करत होता आणि माझ्या मागं लागला होता ना, आता म्हणता लय घाई झाली मला? हो रे राहुल? नाही हो, तसं नाही. नाही बा, माझ्या ऑफिसची कामं निघून जाते बा. म्हटलं रिलॅक्समध्ये मग आपलं लग्न होते. नाही तर काही सुट्ट्या टाकायला लागेल मला. कामाचं टेन्शन, लग्नाचं टेन्शन, त्याच्यामुळे म्हटलं मी. बरं ठीक आहे, आई बोलवत आहे मला, मी नंतर करते तुला. तू कुठं आहे आता? बस स्टॉपवर आहे मी आता, कामावर चाललो. तर चला म्हटलं कॉल करावं तुले. काल फुगली असं म्हटलं, कॉल नाही उचलला ती आता. असं वाटलं म्हणून घराच्या बाहेर निघालो आणि केला तुले कॉल. कशाला फुगणार आहे मी? मला माहीत नाही का तुझंवालं ऑफिस चालू राहते, तुझ्यावाले कामं चालू आहे म्हणून? त्यात कशाचं फुगाचं? फक्त एक मेसेज करून देत जा का मी बिझी आहे बा म्हणून. म्हणजे कसं मला ना राग येते मग. आणि तू मेसेजही करत नाही, कॉलही उचलत नाही आणि काही नाही. बरं ठीक आहे, आता याच्यानंतर मेसेज करत जाईल. आणि चल मग मी जाऊ का? ठेवू का फोन? मग मी मला वेळ होऊन राहिला तसा. हो जा ना, जा. तशी मम्मी मला बोलून राहिली तर मी तिकडे जाते, जा तू. हॅलो आई, बोल ना. झाली का राहुल दादाच्या लग्नाची तयारी झाली? तारीख गिरीक निघाली का राहुल दादाच्या लग्नाची? हो तारीख निघाली, 27 तारीख निघाली. त्या बापानं फोन केलता मले, म्हणे 27 तारीख निघाली म्हणे. बरं मी काय म्हणलं, त्या सासूले फोन दे बरं थोडंसा. हो राणे, बोलायचं आहे त्या सासूसोबत, दे बरं थोडासा फोन. आईले फोन देऊ आता? कुठून देऊ आईले फोन? आई आता काय सांगू आईले मी? आईले कसं सांगू मी आता? काय म्हणू आता? आई
कोणतं काम होतं तुले आईसोबत? माझ्या सासूसोबत कोणतं काम होतं? आताच बोलायचं होतं का तुले? त्या बाहेर गेल्या, मार्केटमध्ये गेल्या त्यावाल्या, तर नंतर आल्यावर मी फोन लावून देईन ना तुले. कोणतं काम आहे आईसोबत, मायावाल्या सासूसोबत तुझेवालं? काहून हो बाई व, मी काम असल्याशिवाय काही फोन करूच शकत नाही का? होती इच्छा थोडीशी बोलायची. पैशाचं थोडंसं काम होतं. राहुलच्या लग्नात कमी पडून राहिले तर मागतो म्हणलं त्या सासूले, 1-2 महिन्यात वापस देऊन देईन बा. म्हणून त्या सासूले बोलून पाहतो म्हणलं पैशाची गोष्ट, काय म्हणते काय नाही तर. त्याच्यासाठी दे बरं फोन, दे. मार्केटमध्ये एवढ्या वेळेस जाईन का ती सासू? आता 4 वाजले आणि आता कुठं ती सासू मार्केटमध्ये जाईन? शिकून राहिली मले. तुलेच बोलून द्यायचं नसन मला त्या सासूसोबत. दे फोन, दे, बोलतो मी बरोबर. आई, माई सासू आहे नाही ना खरंच? मार्केटमध्ये गेली ना माई सासू? आई खरंच आहे नाही ना? आल्यावर मी लावून देईन फोन माझ्या सासूले, तेव्हा बोलतो. बरं ठीक आहे, मला थोडंसं काम आहे तर मी ठेवतो फोन. थांब, शिकून राहिली का मला तुझे हस्तर आले? मला काही माहीतच नाही का? साऱ्या गोष्टी माहीत पडल्या मला. ते निर्मला त्या घरी रात्रभर राहून आले, तिनं सर्व सांगितलं मला. त्या सासूनं सांगितले असं ना सर्व घराने. तू आले शिकून राहिली का? नवऱ्याला घेऊन उठून पळाली दुसऱ्या इकडं. लाज वाटते का तुले थोडीशी वराने? आणि एवढे दिवस फोन केला तर हुची चू नाही केली तिनं का? सांगितलं नाही माहिले का मी लग निघाली का काही निघाली? सगाईतही आली तर सांगितलं नाही तुनं? हो निर्मला काकू मायावाल्या घरी राहून आल्या का? अहो, माई सासू आता आपलं खरं करासाठी काही सांगत असन तुले. त्या निर्मला काकूले काय करू मग मी? आणि मी न तसंही बी मी स्वतःहून नाही निघाली, आणि सागरजीच निघाले. आणि ते बी का नाही, मी नाही म्हणलं होतं पण त्याला सहन नाही झालं तर तेच निघाले सागरजी. मी तर काही म्हणलंही नाही त्याले. मग मी काय करू? मग ते निघाल्यावर मला त्याच्या मागं जावंच लागल. ते समजावाचं काम नाही होतं का जवायले? घरदार सोडून टाकलं आणि दुसऱ्या इकडं भाड्यानं राहून राहिले. हो, किती पैसा जाते, खाणं पिणं हे ते भाडं. आणि तू आता तिकडं गेली, तू ओढ राहीन का त्या सासूले? आता ते दुसरी पोरगी आली बाई तिथं, तिथंच राहीन मग. राहायचा मग हाती कटोरा घेऊन दोघं नवरा बायको. काही अकला आहे का नाही आहे तुम्हाला काय माहीत का बाप्पा? सासू सासऱ्याले दिलं सोडून तिकडं राहून राहिले. आणि 2 कामं करायला काय झालं हो तुले? पहिलेपासून सांगत आली बाई, कामानं मरत नाही. 2 कामं जास्त केले तर काय फरक पडला हो तुले? अहो पण आई, सर्व कामं मलाच करायला लावे ना माई सासू. ते दवाखान्यात जाय तेव्हा ती शालू आणि सारेच कामं माझ्या अंगावर टाकून जात जाय. आणि मग मीच करत राहू का? निसती करत राहिले. आता मग 2 जणी जावा होय, आम्ही 2 सुनावे तर बरोबर पाहिले पाहिजे का नाही? सारखं नाही. तिले डोक्यावर बसवे आणि मला पायाजवळ ठेवे. पहिलेपासूनच माय सासू माझ्यासोबत अशी वागे. तरी पण मग मी बोलली म्हणा, असं काही नाही मी बोलली नाही बा म्हणून. पण मग मी किती काय ऐकू मग? किती काय काली? एवढ्या दिवसाचे 2 वर्ष झाले मी तिथं हवं तर माई सासू माझ्यासोबत धड प्रेमानं बोलत नाही आणि तिच्यासोबत बाई करे तिले. मग काय करू मग मी? पहिलेपासून त्याच्यासोबत चांगली वागलीच नाही ना वा राणे. 2 वर्ष झाले तू त्याच्यासोबत चांगली सुधी राहिली नाही, त्याचं मन नाही जिंकलं तुनं. आणि ते पोरगी पाय बरं, 2 दिवस नाही झाले आली तर ते डोक्यावर बसून घेतलं सासूनं. मग फरक पाय ना इथं कुठं आहे तर तूच. तुनही अक्कल नाही आली? एखादी पोरगी असती तर सासूले जवळ घेऊन राहिली असती. ताब्यात केलं असतं सासूले गोड बोलून आणि तिच्या हातानं चांगला कारभार चालवला असता. पण तुला अक्कल कुठं आहे? अक्कल राहिले? दोघाही नवरा बायकोले अक्कल नाही. नवऱ्याला समजून सांगितलं असतं, राहिली असती तिथंच राहिले. आता काय करता अलग राहिल्यावर? मी म्हणलं होतं आई सागरजीले, पण ते सागरजी काय नाही ऐकतच नाही माझ्या मतानं. मी म्हणलं त्याले नका सोडू म्हणलं घर, तर ते ऐकतच नाही होते. ते कसे नाही ऐकत होते व? तू निघालीच नसती तर त्या नवरा काही एकटा निघाला असता? एकटा निघाले? तुले पाहिजे होतं अलगच. नेट लागते ना तुले काम करायचं, पहिलेपासूनच नेटिली आहे. राग येण माय होय मी, मला बोलायला नाही पाहिजे. पण तुले पहिल्याही घरी असंच नेट लागत असन बाई. आणि आम्हाला तू खोटी बोलू सोडचिट्टी घ्यायला लावली. नवरा असं उड्डण ना आलाई. पण ते सासू सासरे ते पहिलचे ते आहे कसे नाही कसे कसे वागे, खोटी बोलत गेली. अशीच खोटी बोलत गेली असन. तुले नेट लागत असत तिथंही कामाचा. म्हणून आम्हाला सोडचिट्टी करून मागितली. कमसे कम इथं तर चांगली राय ना आलाय की. आमचं नाव डुबूनच टाकलं सारं. ते तुझी सासू आता बोलन का आमच्यासोबत? धड बोलणार नाही आता. आम्हाला आहे का तोंड तिच्यासमोर दाखवायचं? आई असे काहून बोलतो व?
अशी कोण बोलून राहिली तू मले? आ अशी एकदमच बोलतं, लोक म्हणते तर म्हणते, तूही म्हणतं का मले? काय बोलू तर मग तुले? काय बोलू मग? आ काही गरजच होती का तुले घराच्या बाहेर पाय काढायचा? 2 धनाचं तू करू शकली नाही. तू काही होय का व? बाई होय तू? बाई व्हाले मला तर आता लाजच वाटते तुले पोरगी मनाची. एक नाही एक कांड करतच राहतं निसती. पण आई मी खरंच स्वतःहून नाही सोडलं ना आई घर, खरंच नाही सोडलं स्वतःहून. सागरजीनंच मला म्हणलं चाल. बाबाचं ना सागरजीचं भांडण झालं तर. भांडण त्याच्यासाठी झालं, त्या कामासाठीच झालं ना. ते दवाखान्यात जात होती ते पोरगी आणि तुले स्वयंपाक करायला लावला त्याच्यासाठी तुझी सासू बोलली ना तुले? बोलली का नाही? मला सर्वच सांगितलं निर्मलाबाईनं. तू खोटी नको बोलू. तुले तुला नाही का जिथं पाहिलं तिथं कामाचाच राडा आहे. ते कामाचा जोमाडा नाही जिथं पाहिलं तिथं. 2 कामं करायचं शिक. 2 कामं अंगावर घ्यायचं शिक बाई. थोडासा धक्का लागू द्या अंगाले, धक्का लागू द्या आले. आता धक्का लागू दिला असताना अंगाले तर असं गत नसती झाली तुई. कितीक दिवस राहणं तुम्ही बाहेर, कितीक दिवस राहिले? ते काही प्रायव्हेट पगार पडून राहिला एवढ्या जणाला तुम्हाला दोघाले? लेकरू नाही पाकरू नाही. घर सोडून टाकलं तिथं. कितीक दिवस राहणं बाहेर असे? प्रायव्हेट पगार, प्रायव्हेट याच्यात कामाले आहे तो या नवरा. आज आहे उद्या नाही आहे तो वाला जॉब. काय सांगता येते? काढून टाकलं प्रायव्हेट याच्यातून तर मग काय भीक मागशील का? समजाव करव तू या नवऱ्याले आणि चालली जाय तिथं, चालली जा आले. मी नाही जात आई आता, मी नाही जात. त्यानं मला अपमान करून बाहेर काढलं, मी कायले जाऊ? अपमान? इथंच तर मागं राहिली हो तू वराने. तू हे सासू सासरे होय ते सासू सासरे राहिले, अपमान सांगून राहिली. घरातल्या लोकांना 2 शब्द बोलले म्हणजे लगेच तुले तोरा आला व अपमान. एवढी मोठी झाली 70-80 वर्षाची बाई, अपमान सांगून राहिली. पण आई मी जाई नाही बी तर सागरजी तर ऐकले पाहिजे ना. सागरजी नाही ऐकत नाही. फोन करायला लावजो मला जवायले, फोन करायला लावजो. मी बोलतो जवायासोबत. ठेव फोन, मला काम आहे आता. आणि जेवढं सांगितलं ना तेवढं लक्षात ठेव. आणि याच्यानंतर गेली ना तिथं तर काम करणं पहिले शिक. दुसऱ्याच्या भरशावर पाहू नको. 2 कामं केले तर हेवा नको करत जातो लोकायचा. हेवा कराले कामाच्यानं बाहेर निघाली नालायक कुत्री, बाहेर निघाले. हलकट वानाची अशा शिवा येऊन राहिल्या का नाही? पण मला शिवा देताना येऊन राहिल्या सांग. कामाचा हेवा करते निसती, घराच्या बाहेर निघाली सासू सासऱ्याला सोडून. फोन त्या बाप गी पिया अजून. तू जर मला सोडून देशील ना जीवा तर मी जीव देईन ना. मला मी माझ्या जीवाचं काही करीन. मी तुला सांगतो जीवा मला सोडू नको, मला सोड चिठ्ठी देऊ नको. मी तुझ्याशिवाय नाही राहत, लेकराशिवाय नाही राहत. आता मी सुधारतो म्हणतो ना जीवा, तुला सांगतो ना सोड चिठ्ठी नको देऊ ना, मला सोडू नको ना जीवा सोडू नको ना. नाही तर माझ्या जीवा तुम्ही काही बी करून टाकेन जीवा. मी जिवंत नाही राहणार, तुम्हाला सोडू नको जीवा. जाय दे जीव देतात तर आमचं काय जाणार, त्या पोरीचं काय जाणार? देतं जीव तर तू ना सोड चिठ्ठीची केस टाकली ना. आता माझ्या पोरीले काय म्हणून राहिला तू? म्हणाले तिले बैल पुसलं करून राहिला का? जीव देतो करून राहिला. जाय दे जाय जीव. आई थांब ना, तू कशी बोलून राहिली तू? आई थांब ना 2 मिनिटं, शांत राह ना, थांब ना, बोलू दे ना मला त्याच्यासोबत. तिला अजूनही राग येते नवऱ्याला काही म्हणलं गिनलं तिच्या वाले. अजूनही काय करते ना काय नाही का बापा हे पोरगी. जीवा मी खरं सुधारतो जीवा. तू जसं म्हणशील तसं मग वागतो मी. तू म्हणशील बस तर बसून, तू म्हणशील उठीन मी. पण मला नको सोडू जीवा. मी तुला पाय पडतो त्यावाल्या. रडू नका तुम्ही, रडणं बंद करा शेखरजी. मला बरं नाही वाटून राहिलं तुम्ही असे रडून राहिले तर. मी तुमच्यासारखी नाही आहे ना जी शेखरजी. माझ्या आई वडिलांनी मला चांगलंच शिकवलं ना, वाईट शिकवलं नाही. तुमच्यासोबत लग्न झालं तर मी कधी कोणत्या माणसाकडे पाहिलं नाही. कोणत्या माणसानं माझ्याकडे पाहिलं ना तर माईवाला असं राग येत होता का? आणि मला दुसऱ्या माणसानं पाहिलं गेलं तर. आणि आताही येते तुमच्याशिवाय अगर कोणी मला पाहिलं गेलं तर माझ्याकडं तळ मस्तकात जाते. अगर कोणत्या दुसऱ्या माणसानं माझ्याकडे पाहिलं तर. तसे तुम्ही जर राहिले असते माझ्यासोबत तर कायले हे वेळ आली असती. शेखरजी तुम्हाला समजायला पाहिजे होतं ना. आता रडून न फोडून काय करता? तुम्ही सोडचिठ्ठी मागितली होती ना मला, मग आता मी देऊन राहिली ना सोडचिठ्ठी शेखरची. मग आता शांत यानं मला देऊ द्या सोडचिठ्ठी. माझ्या समोरचं आयुष्य मला जगू द्या. तुम्ही तुमचं जगा. तुम्हाला भेटते, तुम्ही सर्व्हिसवाले आहे. पण मायावाला मला नेऊ नाही. तुम्ही काय करता तुम्ही सांगा? काय करता तुम्ही सुधरण नाही सुधरले तुम्ही तरी पण माय मन नाही लागणार आता तुमच्यासोबत. मी विसरणार नाही आता या गोष्टी. सांगा बरं कशी येऊ मी तुमच्यासोबत? माय मन नाही आहे आता तुमच्या याच्यात. मला शिकायचं आहे, मला शिकू द्या आता. माय पोरीचं भवितव्य पाहा लागन मला. तुम्ही माझ्यासोबत लय केलं, जे करायचं ते खूप केलं तुम्ही आता.
आता रडून न भडून मी जीव देतो, हे करतो ते करतो, काही फायदा आहे का याच्यात सांगा बरं? काही फायदा आहे का? मला ब्लॅकमेल करून राहिले तुम्ही, काही फायदा आहे याच्यात? ह्या गोष्टीचा विचार तुम्ही पहिलेच करा लागत होता. दुसऱ्या बाईच्या सोबत संबंध जोडायच्या वेळेस पहिले करा लागत होता का नाही? हा विचार केला का तुम्ही? नाही केला ना. तुमच्या ठिकाणी मी असतील, मी जर असं काही केलं असतं तर तुम्ही सहन केलं असतं का मायावालं? मला तर तुम्ही चोटचिट्ट जाऊ द्या, घरून हाकलून तुम्ही मारून हाकलून दिलं असतं. माही काही गलती नसूनही बी तुम्ही मला मारून अर्ध्या रात्री हाकलून दिलं. विसरू का सांगा बरं? तुमच्या माझ्या ठिकाणी तुमची बहीण असती आणि तुमच्या बहिणीच्या नवऱ्यानं असं वागलं असतं, तुम्ही सहन केलं असतं का? मी गरिबाची होई म्हणून एवढं सहन केलंय बी तुमचं, आणि आता अजून वरून तुम्ही धमक्या देऊन राहिले. म्हणजे मला इकडंही नाही तुम्ही पाय टाकू देऊन राहिले, तुमच्या इकडे पाय नाही टाकू देऊन राहिले. मला समजून नाही राहिलं मी काय करावं बा म्हणून. घरी गेल्यावर मला झोप लागन का? तुम्ही अशा मला धमक्या देऊन राहिले मराच्या. किती काही नाही म्हणलं तरी माय नातं होतं नाही एक वेळ तुमच्यासोबत. सोटचिट्टी व्हायची आहे आपलीवाली, तरी पण अजूनही तुम्ही मायवाले नवरा आहे ना. मग तुम्ही चांगल्यानं सोटचिट्टी द्या, माय मन नाही आहे तुमच्यात. मला जबरदस्ती नेऊन काही फायदा नाही आहे तुमचा. शांतयानं तुम्ही जगा आणि शांतयानं मला ना माय लेकराले जगू द्या. तुम्हाला भेटते शेखरजी, तुम्हाला भेटते पुरी, तुम्ही काही टेन्शन नका घेऊ, तुम्हाला भेटते. माहिती आहे भेटते म्हणून जीवा, खरंच माहिती आहे मला भेटते म्हणून, आताही भेटते मला पुरी. पण तुझ्यासारखी नाही भेटणार. तुला लय सहन केलं मायवालं. मला फक्त तूच पाहिजे, मला 1 रुपयाची, मी त्या पाया पडतो. मला एक वेळेस माफ कर, मी याच्यानंतर कधीच करणार नाही, कोणत्या बाईकडे नाही पाहणार. जीवा तुला कधी त्रास नाही दे. मला आता समजून आलं बाहेरच्या बाया कशा असते म्हणून. मला सोडून नको जाऊ ना असे जीवा. मी बी माणूसच होय ना. गलती होती माणसाकडून, एक वेळा झाली माझ्याकडून गलती झाली ना. गलती झाली, मी मान्य करतो मायवाली गलती. याच्यानंतर माझ्याकडून अशी गलती गुन्हा कधीच होणार नाही. फक्त एकच वेळा चान्स दे, एक वेळा चान्स दे मला. आणि जर नाही सुधारलं तर तू डबल तू आपल्या घरी चालली त्याचं मग लागेल तुला सोडचिट्टी द्यायची आहे, सोडचिट्टी दे. पण आता कोर्टातून समजोता करणं, कोर्टातून चाललं माझ्यासोबत जेव्हा. शेखरजी तुम्ही काही करा ना, मी येणार नाही आता. काहून का ज्या वेळेस माझी इच्छा होती ना तुमच्यासोबत यायची, तेव्हा तुम्ही मला असं एखाद्या वस्तूसारखं बाहेर काढून फेकून दिलं. आणि आता माझी इच्छा नाही आहे तुमच्यासोबत यायची, कारण की लय भरपूर मनावर आघात झाला तुमच्यावाल्या जे केलं ना तुम्ही त्यावल्या गोष्टीचा. आता मी येऊ शकत नाही. तुम्ही काही करा पण मी नाही येणार, मला नाही यायचं. चाल आई चाल. दादा कुठं आहे? दादा वकिलासोबत बोलत आहे. चाल बाई चाल ना चाल. जीवा ऐक ना, एक वेळ ऐक ना जीवा. जीवा माझी गोष्ट ऐक तर जीवा.